नमस्कार, मी मिनल मोहाडीकर. आम्ही उद्योगिनी ही नावाची जी संघटना आहे त्याची संस्थापक अध्यक्ष. बेसिकली उद्योगिनींसाठी एक व्यासपीठ निर्माण व्हावं या दृष्टीने आम्ही 1997 मध्ये 8 मार्च 1997ला आम्ही उद्योगिनीची स्थापना केली की महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरची अध्यक्ष म्हणून 90 वर्षाच्या चेंबरच्या इतिहासात मी एकमेव महिला अध्यक्ष म्हणून झाले. आणि तेव्हा पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की महिला उद्योजकांसाठी एक वेगळं व्यासपीठ पाहिजे. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या हेतूने आम्ही उद्योगिनीच्या माध्यमातून आता सांगायला खूप आनंद होतोय की 8 मार्च 1997 साली सुरू झालेली संघटना 21 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आता आमच्या 18 शाखा आहेत. महाराष्ट्रात आणि गोव्यात आहेच, पण आता बंगलोर आणि दुबईमध्ये सुद्धा आमची शाखा आहे. मला माझी आई ही घर बसल्या उद्योग करायची. देसाई बंधू आंबेवाले हे जे पुण्याचं नाव किंवा संपूर्ण महाराष्ट्राला परिचित नाव आहे, तर माझ्या आईचं माहेर म्हणजे देसाई. त्यामुळे घर बसल्या कुठलाही पाहुणा आला तर चहा देत असताना ती प्रेमाने सांगायची, माझ्या भावाचं प्रॉडक्ट आहे बरं का. असं करून आई प्रॉडक्ट ते घर बसल्या विकायची. मार्केटिंग म्हणजे काय मी कधी काही शिकलेली नव्हती, पण अनुभव हाच शिक्षक असतो. मला वाटतं अनुभवातूनच आपण पुढे जातो. आम्ही मुंबईत सावरकर स्मारकामध्ये अपना बाजार आणि लोकप्रभा यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या मदतीने आम्ही एक छोटंसं प्रदर्शन हा कन्सेप्टसुद्धा तेव्हा नव्हता, परंतु तेव्हा आम्ही मोठ्या कंपन्या, छोट्या उद्योगिनी आणि संस्था ज्या असतील त्यांच्याकडून अजिबात पैसे न घेता आम्ही तिघांना एकत्र आणलं. छोट्या उद्योगिनींना कमी पैशाने स्टॉल दिले. अशा तऱ्हेने पहिलं प्रदर्शन सावरकर स्मारकात झालं. आणि मग मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर असं सगळ्या 12 गावचं पाणी प्यायलेलं आहे. दुबईतही प्रदर्शन केलं, शारजामध्ये पण प्रदर्शन केलं. हे करत असताना माणसं जोडत गेलो, महिला जोडत गेलो. मला कोणीतरी मदतीचा हात दिला होता, त्यामुळे आपण लोकांना मदत करायची गरज आहे हे लक्षात घेऊन आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानची सुरुवात झाली. जरी उद्योगिनी तिथे असल्या तरीसुद्धा आता कित्येक उद्योजकसुद्धा येतात, यंग एंटरप्रेन्योर येतात, ज्याच्यामधून नवीन उद्योजक, नवीन कल्पना, न्यू प्रॉडक्ट, न्यू विजन, आयडिया इज अ करन्सी असं घेऊन ते पुढे जातात. आणि खूप छान वाटतं. एक व्यक्ती महिला उभी राहिली ना की संपूर्ण कुटुंब उभं राहतं. म्हणून त्यांना मदतीचा हात द्यायला खूप मजा येते, खूप आनंद होतो. कारण शेवटी मार्केटिंग म्हणजे काय, मी तर म्हणते तुम्ही जेवढं बोलाल तेवढं तुम्ही विकू शकता. आणि त्यामुळे एखाद्याची बोलणाऱ्याची मातीसुद्धा विकता येते. पण जो बोलत नाही आणि प्रॉडक्ट खूप छान आहे तर काहीच उपयोग नाही. आणि त्याच्यासाठी मी सगळ्या महिलांना सांगते की पहिल्यांदा तुम्ही बोलायला शिका, म्हणजे ट्रेडिंग करा. सगळ्यांनीच काय मॅन्युफॅक्चरिंग करायची गरज नसते. प्रॉब्लेम्स हे येतात, परंतु आपले पर्सनल प्रॉब्लेम्स हे कधीही उद्योगामध्ये आणायचे नसतात. कारण ते प्रॉब्लेम्स तुम्ही धरून बसलात, जबाबदारीची जाणीव तुम्हाला पाहिजेच, उद्योगाची पण आणि घरातली पण. घराकडे दुर्लक्ष करून कधीही उद्योग वाढत नसतो. हे सगळं करत असताना हसत मुखाने तोंड देणं. कमिंग टुगेदर इज अ बिगिनिंग, कीपिंग टुगेदर इज अ प्रोसेस आणि वर्किंग टुगेदर इज अ सक्सेस. त्यामुळे सगळ्यांनी संघटित होऊन काम करा, तरच उद्याचा आपला हिंदुस्तान हा संपन्न, सुदृढ आणि आपल्या उद्योजकांचा हिंदुस्तान होईल. मेरा भारत महान होईल. पण त्याच्यासाठी प्रत्येकाने काम करायची गरज आहे. सगळ्यांनी संघटित होऊन काम करायची गरज आहे. आणि एवढं तुम्हाला आम्ही उद्योगिनीच्या साईटवर जा. तुम्ही ज्या गावात असाल त्या गावामध्ये तुम्ही अवश्य आमच्या कार्यक्रमाला जा, एवढंच सांगते. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भारत.